मुक्ता दादा अरे भैरू ते याला उशीर झाला आणि त्यात कोणतं चार्जिंग संपलं ना. अरे नाही नाही अजिबात उशीर नाही झाला अगदी वेळेवर आलायस. दादा भैरू अहो नगरकरांच्या घरात वाजवाय चान्स कोण सोडतंय हा आणि त्यात रावसाहेबांसमोर वाजवाय भेटतंय म्हटल्यावर माया सगळ्या सुपाऱ्या सोडून आलो मी. मालक पोरीच्या हातात संभळ. भैरूची गाठी पडली. भैरू बाद. तासाभरानंतर आरतीला सुरुवात करायची. जा जाऊन तयार होऊन ये. होय. आणि आजपासून नवमीपर्यंत संबळ तुलाच वाजवायचं आहे. लक्षात आहे ना? होय. ते युवराज भाऊनी सगळं सांगितले आणि मी मुक्कामाच्या हिशोबाने झालोय. युवराज याची खोली दाखव. हो दादा. आणि शाबास. आजच्या आरतीचा मान युवराज तुझा आहे. जी दादा. चल बा. चल चला. युवराज गुड वर्क भाई. दिलेल्या शब्दाला जागलास यार तू. आणि आज तुझ्याचमुळे मी दादांना दिलेलं माझं वचन सुद्धा ऑटोमॅटिक पूर्ण झालं. हो बरं मी याला सोडून आलो. युवराज अरे आज आरतीचा मान तुझा आहे. आणि दिवसभर संबळवाल्यांची जुळवाजुळव करून तू थकला असशील. जा आणि एकदम मस्त रेडी हो. अरे याला आउट हाऊस पर्यंत मी सोडतो. रिलॅक्स मी आहे ना. बरं जा. भैरूजी या चला चला तुम्हाला खोली दाखवतो. हा चला चला. पाहिलत ना काय घडलं ते. हा सारंग स्वतः सोडायला गेला त्याला आउट हाऊस पर्यंत. तुम्हाला ना स्वतःच्या लेकराच्या कौतुकापेक्षा बाकी सगळं समजतं. काय अहो युवराजमुळे आज पहिल्यांदा सावत्रांना मान मिळतोय. अरे हो की. आता सुरुवात झालीच समजा. या 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 ही तुमची खोली. आरामात. तुम्ही मी सारंग रावसाहेबांचा मोठा मुलगा. अरे देवा. अहो म्हणजे तुम्ही छोटं मालक म्हणायचं. राहू दे राहू दे राहू दे. मला नाही आवडत. हसायचं कारण समजेल का? अहो तुम्हा मोठ्या लोकांची डेकर बारीक असते. ओ अहो आम्ही गरीब हेडार काळ फोडण्यासारखी डेकर असते ती. अच्छा म्हणजे माणूस जेवढा श्रीमंत तेवढी त्याची ढेकर छोटी राईट. हा आणि जेवढा गरीब त्याची डेकर मोठी. मला तुम्ही ढेकर देऊन दाखवा तुम्ही कशी करता. माझी हा अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. आता मी ट्राय करतो. एक मिनिट.
अहो नाही जमायचं तुम्हाला. अरे यार मला का नाही जमत आहे. अहो आडात नाही तर पोऱ्यात कुणी कुणी येणार आहे. हा? हा कदाचित बरोबरच आहे. हो, पण आता तुम्ही इथे आहात ना, तर मला तुम्ही ढेकर द्यायला शिकवा ना प्लीज. आता विषय आहे का, शिकवीन ना. आवडला मला तुमचा स्वभाव आवडला. आजपासून आपण मित्र. अयो काय सांगता. हो म्हणजे तुम्ही दिवस भेटला म्हणायचा. अरे नाही रे, उलट तूच आमच्यासाठी आजचं स्पेशल पाहुण आहे. तर बघ तुला कशी स्पेशल ट्रीटमेंट देत होते. तुला सांगावं म्हणलं, तू इच्छा असली तरी मी काय आता तुझ्यासमोर संबळ वाजू शकणार नाही. जिथे तुझीच इच्छा चालत नाही तिथे मायासारखे साधे व्हायचं काय चालणार. पण तुला एक सांगू, इथं आल्यावर मला एक गोष्ट दिसते. या घरात मीच नाही तर या सगळ्या बाया या पुरुषांसमोर दबलेल्या आहेत. त्यांच्या आवडी इच्छा सगळं दाबून टाकलंय. आजी तर बंद खोलीत इतकं वाईट आयुष्य जगते. सगळं घर सांभाळणाऱ्या मोठ्या आईने स्वतःच्या मनात काय काय लपून ठेवलंय. त्यांना मला साथ द्यायची लय इच्छा आहे, पण इतर बायाच आडव्या येतात. माधवीताई, गायत्री, रेणुका ही फक्त नावं वेगवेगळी आहेत. थोड्याफार फरकाने सगळे सारखेच आयुष्य जगतात. या घरात विरोध बाईने संबळ वाजवण्यापुरतं नाहीये, तर विरोध बाईने वेगळं काय करण्यात आहे. आई, तुला जसं जमल तसं सर्वांचं भलं कर. कुणावर राग नको ठेवूस. किती वेळ ढेकर देतोय. मला वाटतं लेकराला आपल्या इकडचं जेवण पाणी पचलेलं दिसत नाही. पचायला ते खायला तर पाहिजे. काय म्हणालास? मी कुठे काय नाही, मी काही नाही म्हटलं. बाल्कनीत ये, मला बोलायचंय तुझ्याशी. आत्माराम, अण्णा, तडपड होत असेल ना मला इथं पाहू. हा? अरे तर सुरुवात आहे. हा. आधी स्पर्धेत तोंडासमोरचा विजय हिसकावून घेतला आणि आता नगरकरांच्या घरातनं वाजवायचा मान.